मित्रांनो, बांधकाम कामगारांना मोफत 30 भांड्यांचा सेट मिळत आहे, पण त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पावती लागणार आहे। ती पावती जर असेल तुमच्याकडे तरच तुम्हाला मोफत 30 भांड्यांचा सेट हा मिळणार आहे। तर आता ही पावती काढायची कशी, कुठून काढायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि कोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, किंवा तुम्ही बांधकाम कामगार म्हणून जरी सर्च केलं तरी तुम्हाला पहिलीच वेबसाईट त्या ठिकाणी येणार आहे। त्या लिंकला तुम्हाला क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे शासनाची ती ओपन होणार आहे। या वेबसाईटवरती सर्व प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता बांधकाम कामगार नोंदणी तुम्ही या ठिकाणी करू शकता, हे पहिला ऑप्शन आहे। त्यानंतर बांधकाम कामगारांना दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येतील, म्हणजेच क्लेमसाठी। त्यानंतर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करायचं असेल तर हे ऑप्शन आहे। त्यानंतर आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन आहे। तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे, म्हणून आपण या ऑप्शनला क्लिक करणार आहोत। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नवीन विंडो ओपन होईल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणीसाठी तुम्ही जो आधार कार्ड दिला होता तो आधार कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे आणि तुमच्याकडे करंट जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आता ही संपूर्ण माहिती आपण टाकून घेऊया। तर बघा, या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर मी टाकलेला आहे। आता प्रोसीड टू फॉर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। तुमचा जो त्या ठिकाणी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट OTP या बटनवर क्लिक करा। या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी बांधकाम कामगार नोंदणीची प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी ओपन होणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमची येणार आहे। या ठिकाणी स्क्रोल डाऊन करून खाली गेल्यानंतर एकदम शेवटचा ऑप्शन आहे तुम्हाला पेमेंट डिटेल्स। या पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी रिसिप्ट आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रिंट कॅश रिसिप्ट असं ऑप्शन या ठिकाणी आहे। या ठिकाणी दोन ऑप्शन येतात, एक प्रिंट रिन्युअल रिसिप्ट आणि प्रिंट कॅश रिसिप्ट। तर यापैकी आपल्याला आता प्रिंट कॅश रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी पावती आहे बांधकाम कामगार नोंदणीची जी पावती आहे ती पावती या ठिकाणी येणार आहे आणि ही पावती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायची आहे आणि तुमचं यावरती तुम्हाला जो 30 भांड्यांचा सेट जो मिळणार आहे तो तुम्हाला या पावतीवरती मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही ही पावती प्रिंट देखील करू शकता, या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता। आणि प्रिंट जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता। अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढा आणि जर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तुम्हाला कम्प्युटरवरती प्रिंटचं ऑप्शन त्या ठिकाणी काम करणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जी तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे त्यामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तुम्हाला 30 भांड्यांचा सेट जर हवा असेल तर ही पावती तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तुमच्या सर्व मित्रांमध्ये ही माहिती शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।